श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जिथे सगळं संपलं तिथूनच सुरुवात झाली स्वामींच्या कृपेची आणि तुम्हाला अनुभवाची असे तुम्हाला वाटू लागेल. कारण जेव्हा सगळं काही संपलं आहे असं वाटतं तेव्हा स्वामींची दिव्य ऊर्जा तुमच्यासाठी कार्यरत होते. तुम्ही अनेकदा कित्येकदा असे अनुभव केले असतील जिथे तुमचे मन हारले आहे, तुम्हाला एकटे वाटले आहे, तेव्हा स्वामींनी येऊन तुम्हाला साथ दिली असेल, तुमचा हात धरला असेल, कित्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढले असेल, तुम्हाला कित्येकदा असे अनुभव आले असतील तर होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती अफाट अनंत ऊर्जेने भरलेली शक्ती आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या मंत्रात अत्यंत प्रभावी शक्ती आहे. तुम्ही जितका याचा जप कराल तितकेच तुमच्यासाठी सुख, समाधान, आरोग्य, आनंद, प्रगती वाढवू शकाल. तेव्हा स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करावा. देव म्हणतात, माझ्या मुला, हा देवाचा रहस्यमय संदेश आहे आणि जर तुम्ही तो वगळण्याचा किंवा दुर्लक्षित करायचा प्रयत्नही कराल तर तुम्ही खूप काही आशीर्वाद गमावू शकाल. म्हणूनच शेवटपर्यंत हा संदेश ऐका, कारण याची निर्मिती तुमच्यासाठीच, तुमच्या कल्याणासाठीच करण्यात आली आहे. कदाचित बाळा, तुझे येणारे आशीर्वाद थांबतील. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐक. मी तुम्हाला या संदेशासोबत पुढील काही मिनिटे राहण्याची आज्ञा देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुखद अनुभव कराल. कारण एका मिनिटात सुद्धा तुमच्या घरी तो चमत्कार घडेल जो देव तुम्हाला देऊ इच्छितो. जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि तेव्हा देवाची लीला तुम्ही अनुभवता, देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता. अगदी पुढील क्षणात तुम्हाला देवाचा चमत्कार प्राप्त होऊ शकतो. खात्री ठेवा आणि आपल्या देवावर विश्वास ठेवा, कारण तुमच्या प्रार्थना स्वीकार केल्या जात आहेत. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि तुमची आव्हाने निराकरण करेल, कारण देव तुमच्या सोबत आहे. बाळा, रडू नकोस. तुम्ही रडतात तेव्हा तुमच्यासाठी तुमच्या अश्रूंची किंमत देणारा फक्त देवच आहे. इतर कुणीही ते मोजू शकत नाही. म्हणूनच देवाच्या चमत्कारिक हाताने तुमचे आरोग्य बदलेल आणि तुमचे जीवन बदलणारे आशीर्वाद तुमचे जीवन समृद्ध करतील. मी तुम्हाला आशा देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील त्या होणाऱ्या काही कल्पना तुम्ही दूर ठेवा, कारण त्या नकारात्मक आहेत. तुमच्यासाठी त्या हानिकारक आहेत. त्यापासून दूर राहण्याचे देव तुम्हाला सांगू इच्छितात. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्यास तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. तुमचे मोठे कर्ज, गरिबी, दुःख, चिंता, भीती जळून जाईल आणि तुम्हाला सुख, आरोग्य, आनंदाची प्राप्ती होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला मागील काळात जे काही गमावले आहे असे वाटत आहे, मग ती तुमची उद्दिष्टे असो, ध्येय असो, तुमची काही संपत्ती असो, ते सर्व काही गुणाकाराने तुम्हाला परत मिळण्याची हमी देव देत आहे. कारण तुमचे केलेले चांगले कर्म देव पाहत आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. तुमच्यासाठी काही संधी येऊ लागतील, ज्या संधीचे सोने करणे हे तुमच्याच हाती आहे. सर्वस्वी देवावर विश्वास ठेवा, कारण देव तुम्हाला इच्छापूर्तीचा विजय प्राप्त करून देणार आहे. जर तुम्हाला तो विजय प्राप्त करायचा असेल तर तयार व्हा, सज्ज व्हा आणि देवाचे श्री स्वामी समर्थ जप कमेंट्समध्ये अवश्य लिहा. स्वामी माऊली तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विजय मिळवून देतील. तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत त्या देखील पूर्ण होतील. तुमच्या समस्या नष्ट होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. कधीही मनातून
उदासीनता काढून टाका, कारण जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते दिव्य अद्भुत आशीर्वाद पाठवू लागतात. स्वामी देव म्हणतात, बाळा, तू ज्या काही कठीण प्रसंगातून या क्षणाला जात आहेस ते सर्व काही संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुझ्या पुढे आला आहे. या संदेशाला वगळून पुढे जाऊ नकोस, संपूर्ण ऐकून घे, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी देत आहे. जेव्हा तुम्हाला कर्ज आहे असे वाटत आहे तर ते फिटण्यासाठी, ते उतरण्यासाठी मी तुमचा भार हलका करीन. मी तुमच्यासाठी ते कार्य करीन. जेव्हा तुम्ही तुमचे जीवन सुखद अनुभव कराल, तुमची संपत्ती वाढवणारे आशीर्वाद मी घेऊन आलो आहे. तुमच्या जीवनातून तो कठीण काळ संपण्याची तयारी ठेवत आहे. आता तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवणे आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवणे हेच तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळ देणारे ठरणार आहे. आनंदाच्या बातमीसाठी तयार व्हा, कारण या काही पुढील क्षणात तुमच्यासाठी याच तुमच्या फोनवरून तुम्हाला आनंदाची बातमी कळणार आहे. तुमचा भाग्योदयही निश्चित केला जाणार आहे. आताची वेळ खूप काही त्रासात काढू नका, कारण पुढील क्षणात तुमच्यासाठी आनंदी आनंद असेल. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा कुठून तरी तुम्हाला एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी पाठवली जात आहे. यावर विश्वास ठेवा. देवाचे लक्ष तुमच्यावर आहे, तुमच्या कार्यावर आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. प्रत्येक क्षणाला देव तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. कधीही हे विसरू नका की देव तुम्हाला त्या ठिकाणीही मदत करतात ज्या ठिकाणी तुम्हाला कठीण वाटते. कधी कधी अशक्य गोष्टीही शक्य होताना तुम्हाला दिसू लागतील, कारण हे सर्व काही देवांचे दिव्य आशीर्वाद आहेत. कारण ते तुम्ही चांगले कर्म करत आहात म्हणून तुमच्यापर्यंत आले आहे. देवाची प्रार्थना करणे सोडू नका, कारण देव तुम्हाला प्रार्थनेतून प्रसन्न आहे. तुम्ही जितकी प्रार्थना कराल तितकेच आशीर्वाद प्राप्त कराल. तुमच्या मनातील भय, भीती, क्लेश, अहंकार, द्वेष, राग सर्व काही नष्ट करणारे देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे. तुमच्या आयुष्यातील आता खूप काही असे विचार जे नकारात्मक होते, कधी कधी तुमच्या मनात येणारे खूप काही नकारात्मक प्रश्न देखील होते की ज्यामुळे तुम्हाला हानी पोहोचत होती. तुमचे विचार नकारात्मक होत होते. आता ते सर्व काही तुमच्यातून काढून घेऊन तुम्हाला सकारात्मक देण्यात येत आहे. तुमची ऊर्जा वाढवण्याचे कार्य देव करत आहे. म्हणूनच या संदेशाला संपूर्ण स्वीकार करा. यातील आशीर्वादांना मान्य करा आणि ते तुमच्यासाठी घडत आहे. जे चांगले आहे, जे शुभ आहे ते स्वीकार करा, कारण ते तुम्हाला देवाने दिलेले आशीर्वाद आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुला काही कठीण वाटत असेल अगदी त्या क्षणाला माझा धावा करायला विसरू नकोस, कारण अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तू माझे आशीर्वाद प्राप्त करून ते कठीण संपून जाईल. सुख, समाधान, आनंद पुढच्या क्षणाला तुझ्या आयुष्यात येईल. जर तुला सुख मिळत आहे तर देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नकोस आणि तुझ्यापासून दुःख, संकट दूर होत आहेत तर त्यासाठी देवाचे आभार मानायला विसरू नकोस, कारण तुम्हाला जे काही देता करविता आहे तो तुमचा देवच आहे. देवाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणीही काही देऊ शकत नाही. तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन, शुभ परिवर्तन तुमचा देवच आणत आहे, याला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुला एकटे वाटते तेव्हा माझ्या सान्निध्यात ये. तुझा एकटेपणा दूर करणारे आशीर्वाद मी देईन. तुझे एकटेपणा दूर करेन. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुला येऊ लागेल. तुमच्या चुकीच्या ठिकाणी मी ती दुरुस्ती करीन आणि तुम्हाला मोठे यश प्रदान करेल. सुख, समाधान आणि आरोग्याने भरलेले जीवन तुझे असेल. तू ज्या जीवनाची कल्पना करत आहेस ते सुखद जीवन तुझे असेल. त्यावर तुझाच
अधिकार असेल. जेव्हा तुम्हाला हरलेले वाटते, एकांत वाटते, खूप काही एकटे पडलेसे वाटते, तेव्हा देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा. देवाजवळ काही वेळ घालवा. त्यामुळे तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होऊन तुम्हाला देवाचे, स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील. तुमचा एकटेपणा निघून जाईल. तुमचा दुरावा संपून तुम्हाला देवाजवळ असल्याचे भास होतील आणि देव तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करत आहे याचेही आनंद प्राप्त होतील. जेव्हा देवाचे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येते तेव्हा ते ऐकून घ्या. कारण तुमच्या जीवनातील गरिबी, दुःख, चिंता, काळजी दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर जो 100% विश्वास ठेवतो त्याचे 500% मी विश्वास पूर्ण करतो. कारण जेव्हा तू ते सर्व काही इच्छितोस तेव्हा 5 पटीने माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊ लागतात. तुझ्या मनातील शंका निरसन करणारा हा संदेश आहे. तुझ्या मनातील सर्व काही शंकांचे निरसन करून देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून तुझ्या मनातील त्या शंकांचे निरसन होऊन तुला दैवी आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील. बाळा, मनापासून केलेली सेवा कधीही व्यर्थ होत नाही. तू जी मनापासून सेवा करत आहेस त्यामुळे तुझ्या जीवनात सुख, संपन्नता येईल, आशीर्वाद येतील आणि जीवनातून क्लेश, कलह, दुःख सगळं काही नाहीसं होईल. तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणूनच हा संदेश ऐकत आहात. स्वामींचे प्रिय बाळ व्हायचे असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे स्वामींचे प्रिय भक्त आहेत, स्वामींच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. स्वामी शक्ती अफाट अनंत असल्याचा ज्यांनी आशीर्वाद अनुभव घेतला आहे तेच या संदेशाला संपूर्ण ऐकतील. तेव्हा स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ एकदा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. माझा देव महान कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. या दिवाळीच्या शुभ दिवसांमध्ये तुम्हाला ती शुभ ऊर्जा मिळो, ते कार्य करण्याचे सामर्थ्य देव. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत असे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.